जय जिनेंद्र. आज आपण ऐकूया श्रावकाची 6 कर्तव्ये. मुळात श्रावक म्हणजेच काय? जो श्रद्धावान, विवेकवान आणि कर्तव्यामध्ये कधीही कसूर करत नाही असा गृहस्थ म्हणजे श्रावक. या श्रावकाची 6 कर्तव्ये आचार्य पद्मनंदी यांनी पद्मनंदी पंचविंशतिका या महान ग्रंथामध्ये सांगितली आहेत. काय आहेत ही? ऐकूया. देवपूजा, गुरु उपास्ती, स्वाध्याय, संयमस्तपः, दानं चेति गृहस्थानां, षटकर्माणि दिने दिने. देवपूजा, अरिहंत भगवंतांचे दर्शन आणि पूजन करणे, त्यांच्या गुणांचे स्मरण करणे. वंदे तद्गुण लब्धे, हे भगवंत तुझ्या गुणांची प्राप्ती मलाही होऊ दे आणि मीही परमात्म स्वरूप होऊ देत, यासाठी केलेले ही देवपूजा. गुरुपास्ती म्हणजे गुरु उपासना. मोक्ष मार्गस्थ असलेल्या मुनिराजांना त्यांचा उपदेश ऐकणे, त्यांना आहार देणे, त्यांचे वैयावृत्त करणे, विहारामध्ये जाणे म्हणजेच खरी गुरु उपासना. स्वाध्याय, स्व अध्ययन, जिनवाणीमध्ये लिहिलेली, भगवंतांच्या दिव्य ध्वनीमधून खिरलेली आणि नंतर जिनवाणीमध्ये लिपिबद्ध झालेली, जिनवाणीमध्ये असलेली, शास्त्रात लिहिलेली ही दिव्य ध्वनी, त्याचे अध्ययन करणे, स्वतः करणे आणि त्यानुसार आचरण करणे म्हणजेच स्वाध्याय. संयम म्हणजे राग द्वेषादी कषायांचे शमन करण्यासाठी ब्रह्मचर्यादी याचे पालन करणे. तप, एकासन उपवास करून भगवंताच्या जवळ राहणे, आपला आत्मा भगवंताचरणी लीन करणे म्हणजे तपाचरण करणे. आणि दान म्हणजे आपला मोहादी राग कमी करण्यासाठी जे केले जाते ते दान. आहार, औषध, शास्त्र आणि अभय म्हणजेच हे केलेले दानाचे 4 प्रकार. मुनिवर्यांना दिले जातात तो आहार. त्यानंतर स्वाध्याय करण्यासाठी जे इच्छुक आहेत अशा श्रावकांना दिले जाते ते शास्त्रदान. हिंसादी क्रिया टाळण्यासाठी केले जाते ते अभयदान. आणि शेवटचे आहे ते रोग ज्यांना झालेला आहे अशांचा रोग दूर करण्यासाठी दिले जाते ते औषधदान. अशा प्रकारे देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयमस्तपः, दानं चेति गृहस्थानां, षटकर्माणि दिने दिने या 6 कर्तव्यांचे पालन करून आपणही उत्तम श्रावक होऊयात. जय जिनेंद्र.